मंडळी, आज मी बनवलेल्या आहेत हेल्दी आणि पौष्टिक शरीरासाठी उपयोगी शेवग्याच्या पानाच्या वड्या. आणि ह्या वड्या मी फक्त उकडून केलेल्या आहेत. कशा बनवल्या आपण पाहूया. तर हे शेवग्याची पानं घेतलेली आहेत. त्याला दांड्या असतात, काड्या असतात, त्या काढून घ्यायच्या कारण त्या कडक असतात. आणि ह्या मी आता स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत, साफ करून घेतलेल्या आहेत. त्याच्यासाठी साहित्य काय काय लागणार ना ते आता पाहूया. मोठा कांदा घेतलेला आहे बारीक चिरून, म्हणजे 1 वाटी होईल इतका, 2 घेतले तरी चालतील. अर्धी वाटी नारळाचा चव, कोथिंबीर घेतलेली आहे, तांदळाची पिठी 1 कप, 1 टीस्पून बेसन घेतलेलं आहे आणि हिरवी मिरची बारीक चिरलेली. तुम्ही मिरची स्किप पण करू शकता. धने जिरे पूड, हिंग, गरम मसाला, हळद, लाल तिखट आणि गूळ घेतलेलं आहे. थोडंसं शेवग्याच्या पानाला तुरटपणा तो येतो म्हणून गूळ घेतलेला आहे आणि मीठ घेतलेलं आहे. आता बघा, ह्या मी पाला मी ह्या पूर्ण चिरून घेतलेला आहे. आता त्यामध्ये सगळं साहित्य घालून घ्यायचं आहे. कांदा घातला, कोथिंबीर घातली आणि नारळ पण घातला. ओला नारळ वगैरे घातल्याने खूप त्याला टेस्ट येते. तुम्ही दाण्याची कूट आवडत असेल तर तीही घातली तरी चालेल, पण खूप बारीक करून घालायची. धने जिरे पूड, सगळं साहित्य घालून घ्यायचं. हळद, गरम मसाला, गूळ, हळद पुन्हा बोलली, हिंग घातला होता तो, आणि लाल तिखट, मीठ चवीनुसार मीठ घालायचं, बेसन पीठ. आणि आता हे मिश्रण सगळं मिक्स करायचं. ओलावा सुटेपर्यंत आपल्याला मिक्स करायचं आहे आणि जसं जाईल तसं तांदळाचं पीठ त्यामध्ये घालायचं आणि मग थोडंसं पाणी घालून पुन्हा मळून घ्यायचं. कारण कांद्याला पाणी सुटतो, त्या हिशोबाने आपण पाणी घालायचं आहे नंतर. आणि बघा, थोडंसं पाण्याचा शिंतोडा मारायचा बघा असा, आणि मस्त असा कणकेसारखा गोळा बनवून घ्यायचा. आणि हा गोळा बनवल्यानंतर त्यावर थोडंसं तेल घालायचं. आपल्याला पुन्हा तेलाचा वापर करायचा मिळत नाही कारण आपण हे उकडून घेणार आहे. छान पौष्टिक अशा वड्या अशा पद्धतीने होतात. ह्या वड्या आपल्याला शरीरात कोलेस्ट्रॉल असेल, डायबेटीज असेल त्यांच्यासाठी खूप उपयोगी आहेत. आता मी हे इडली पात्र आहे ते घेतलेलं आहे. त्यावर ही प्लेट असते, त्याला मी तेल लावून त्यावरच मी थापून घेतलेले आहेत बघा. आणि एकदम छान कुरकुरीत अशा वड्या होतात. छान तुम्ही शॅलो फ्राय पण करू शकतात. मुलांना द्यायच्या असतील चहासोबत तर तुम्ही त्या शॅलो फ्राय करून द्यायच्या, कुरकुरीत करून द्यायच्या बघा. आता हे अशा पद्धतीने थापून घ्यायची. पातळ जितकी, जाड जितकी आपल्याला हवी त्या पद्धतीने थापायची. अशी मी 2 प्लेटमध्ये थापून घेतली आणि स्टीमरमध्ये आपल्याला ही घालून घ्यायची. म्हणजे मोदक पात्र असते त्यामध्ये, किंवा परात घ्यायची आणि पातेलं घ्यायचं. पातेल्यात पाणी ठेवून परातीमध्ये वाटी आडवी ठेवून परात ठेवायची आणि त्यामध्ये असं वाफवून घ्यायची. कारण ती सील वगैरे अशी करायची गरज नाही, नुसतं ताट ठेवलं तरी होऊन जाते बघा. अशा पद्धतीने मस्त अशी ही पण दुसरी पण मी अशी थापून घेतली बघा. आणि छान अशा वड्या होतात. जर तुमच्याकडे डायबेटीजचा पेशंट असेल त्याच्यासाठी खूप उपयोगी आहे. आता हे स्टीमरमध्ये मी घालून घेतलं होतं आणि बघा, एक 10 मिनिटांमध्ये ही वड्या तयार होतात बघा. छान अशा आणि एकदम कडक होतात बघा. आता ह्या गार करायच्या, काढून घ्यायच्या आणि आपल्याला आपल्या आवडीप्रमाणे शेप पाहिजे असेल त्या शेपमध्ये आपण कट करायच्या बघा. मस्त कडक अशा होतात आणि बघा, वाटत नाही की तळल्याच पाहिजेत असं. अशाही छान लागतात आणि आम्ही अशाच खातात. तुम्हाला तळून खायचे असतील थोडेसे तर शॅलो फ्राय करू शकता. आणि बघा, शेप कसा काजू कतलीचा देऊ शकता, चौकोनी देऊ शकता, तुम्हाला आवडत असेल तो देऊ शकता. आणि माझ्या चॅनलवर नवीन असेल, चॅनल सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा, लाईक करा, वर शेअर करा आणि वर बेल आयकॉन आहे ते दाबायला विसरू नका बघा. छान अशा ह्या वड्या झालेल्या आहेत. आणि रेसिपी कशी झाली मला कमेंट्स करून सांगा. आणि नक्की अशा हेल्दी आणि पौष्टिक अशा ह्या वड्या नक्की बनवून बघा. आवडतील तुम्हाला. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.